संप्रज्ञान म्हणजे सम्यक प्रज्ञेच्या ज्ञानाने आपल्या या कायेवर काय काय होत आहे ते पाहायला भगवान बुद्धांनी शिकवलेलं आहे. त्या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. काये कायानुपसी विहरती आतापि संपजा. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. भगवान तथागतांनी अतिशय सुंदररित्या 37 बोधिपक्षीय धम्मामध्ये 4 प्रकारच्या स्मृती सांगितल्यात. त्या म्हणजे काये कायानुपस्ये विहरति आतापि संपजानो सतिमा विनय्य लोके अभिज्ञातो मनसं वेदनासु वेदनानुपस्ये विहरति आतापि संपजानो सतिमा विनय्य लोके अभिज्ञातो मनसं चित्ते चित्तानुपस्ये विहरति आतापि संपजानो सतिमा विनय्य लोके अभिज्ञातो मनसं. भगवान तथागतांनी पुन्हा धम्मे धम्मानुपस्ये विहरति आतापि संपजानो सतिमा विनय्य लोके अभिज्ञातो मनसं. अशा प्रकारे हे जे 4 स्मृतिप्रस्थान सांगितलेले आहेत 4 ठिकाणी. कारण आपण पाहतो आपण हे सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन जगत असताना मनुष्याने विशेष करून या 4 ठिकाणावर स्मृतिमान असलं पाहिजे, म्हणजे सजग असलं पाहिजे. अशा प्रकारे तथागतांनी समस्त मानवजातीसाठी हा उपदेश दिलेला आहे. आपण पाहतो हा केवळ बौद्ध लोकांसाठीचा उपदेश नाही किंवा हा उपदेश केवळ एका जाती धर्म पंथ संप्रदायापुरता मर्यादित नाही. मनुष्यानो, आपण मनुष्य आहात तर नक्कीच आपण या 4 ठिकाणी स्मृतिमान राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे असं भगवंतांनी म्हणाले. भगवान म्हणाले काये कायानुपस्ये विहरति आतापि संपजानो सतिमा विनय्य लोके अभिज्ञातो मनसं. भिक्खूंनो आणि मनुष्य म्हणजे उपासक उपासिकांनो, आपण हे मनुष्य जीवन जगत असताना कायेच्या प्रती सजग राहा. म्हणजे ही काया कशाने बनलेली आहे, कायेच्या प्रती सजग राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे. मग या कायेच्या प्रती आपण पाहायचं सजग असताना ही काया कशाने बनलेली आहे. ही काया आपली 4 प्रकारच्या महाभूताने बनलेली आहे, जे म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू. पृथ्वीचे कण काही आहेत आणि इथे पाण्याचे कण काही आहेत. तेज म्हणजे सूर्यप्रकाशाचे कण काही आहेत, उष्णतेचे कण, आणि हवेचे कण काही. या 4 प्रकारच्या महाभूताने ही दिसणारी काया आहे. आणि या कायेमध्ये दडलेलं अतिशय मोठी प्रकारची जी काही शक्ती म्हणतो ते मन आहे. आणि ते सुद्धा 4 प्रकारच्या चैतसिक म्हणजे 4 प्रकारच्या चैतसिक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चैतसिक खंदाने भरलेले आहेत. चित्तखंद म्हणजे 4 प्रकारचे चैतसिक. ते म्हणजे जसं आपण कायेचं वर्णन केलं, कायेच्या बाबतीमध्ये बोलत असताना ही काया पृथ्वी, आप, तेज, वायू या 4 महाभूतांनी बनलेली आहे. तसं चित्तसुद्धा 4 प्रकारच्या या चैतसिक अवस्थांनी भरलेलं आहे. ते म्हणजे विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संस्कार. जेव्हा आपण मन म्हणतो ते एकटं मन नाही, त्याच्यासंग 4 गोष्टी सलग लागून आहेत, तेव्हाच त्याला बाकीच्या पुढच्या गोष्टीचं महत्त्व कळत असते. म्हणून आपण या कायेच्या प्रती पाहूया. ही काया अनेक लोकांना या कायेच्याबद्दल बरंच प्रमाणे माहीत असून सुद्धा कुठं आपण कशा प्रकारे मनुष्य असून सुद्धा कायेच्या प्रती सजगता नसल्यामुळे
नाना प्रकाराने वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने जनावरासारखं वागताना जनावरासारखं बोलताना हे सगळं ज्या कायेच्या प्रती आपण पाहतो म्हणजे कायेच्या प्रती सजग नसल्यामुळे. आपण पाहिलेलं आहे काये कायानुपस्सी विहरती. मग कायेमध्ये पाहायचं आहे आणि म्हणजे विहरण म्हणजे अशा प्रकारचं विहार करायचा आहे किंवा निवास करायचा आहे किंवा तसा वेळ घालवायचा आहे. काये कायानुपस्सी विहरती. या कायेमध्ये पाहायचं काय आहे. कायेमध्ये ही काया जी बनलेली आहे या कायेमध्ये काय आहे. भगवान बुद्धाने या कायेचं पूर्णपणे व्यवस्थित महत्त्व समजून सांगण्यासाठी आधी या कायेमध्ये काय आहे तर या कायेमध्ये 32 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे अवयव आहेत ज्या वस्तू आहेत त्याला वेगवेगळे नाव दिले. त्याच्यामध्ये अथी इमस्मी काया अथी इमस्मी काय केसा लोमा नखा दंता त्वचो मनसंग नारू अट्टी अट्टिमिज्जा वकंग हृदयंग यकनंग किलोमकंग पियकंग पप्पासंग अंतंग अंतगुणंग उदरियंग करिसंग पित्तंग सेमंग पुब्बंग लोहितो सेदो मैदो असु वसा केलो सिंगानिका लसंग मुत्तंग लंगती. हे 32 प्रकार आहे. तुम्ही मोपला असेल याच्यामध्ये तुम्ही कोणाकोणाला माहिती असतील. हे 32 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे अवयव म्हणा वेगवेगळ्या प्रकारचे 5 भाग म्हणा शरीराचे अशा प्रकारच्या 32 प्रकारच्या या सगळ्या छोट्या छोट्या अवयवाने बनलेली काया आहे. आता अनेक लोक या कायेच्या प्रती बऱ्याच वेळेला सजग नसल्यामुळे या वस्तू काय आहेत अथीमस्मिन काया केसा लोमा या कायामध्ये केस आहेत डोक्याचे केस या आपल्या कायावरच आहेत. केसा लोमा नाना प्रकारचे लोम आहेत शरीरावर असणारे आणि नाना प्रकारचे बारीक केस त्याला लोम म्हटलेला आहे. केसा लोमा नख आहेत दंत आहेत त्वचो म्हणजे हे त्वचा आहे मनसंग मांस आहे अठ्ठी अठ्ठी म्हणजे हड्डी आहे अठ्ठी मिज्जा त्याच्यामधला मज्जा आहे मज्जा म्हणतात त्याला वसू ते पुढं आहे. त्या अठ्ठीमध्ये हे सगळं सांगितलं बुद्धाने तेव्हा 32 प्रकारचं सांगितलं. मग याच्यामध्ये या 32 प्रकारच्या या सर्वच प्रकारच्या वस्तूमध्ये इथे मनुष्य म्हणून जीवन जगत असताना इथे मी म्हणणारं माझं म्हणणारं कायमस्वरूपी राहणारं असं एकही वस्तू याच्यामध्ये नाही आहे. हे सर्वच्या सर्व ह्या नष्ट होणाऱ्या वस्तू आहेत. सर्वच्या सर्व अनित्य आहेत. हे दीर्घ काळपर्यंत त्याच्यातलं काहीच टिकणारं नाही आहे. आणि म्हणून जे उपासक आहेत या कायेकडे पाहत असताना ही काया या प्रकारच्या नाना प्रकारच्या या छोट्या छोट्या मोठ्या अवयवानं बनलेली आहे. आणि मग या कायेच्या प्रती आपण कशाचा अहंकार गर्व मीपणा कशाचा करायचा आहे. कारण एक दिवस संपणार आहे. ज्या दिवशी ज्याला कळेल त्या दिवशी तो मनुष्य लगेच होशमध्ये येऊन लगेच तो ध्यानावर येतो आणि ध्यान करू लागतो. भानावर येतो आणि ध्यान करू लागतो. अरे काया संपणार आहे. या कायेमध्ये मी म्हणणारं माझं म्हणणारं दीर्घ काळपर्यंत ठेवणारं किंवा दीर्घ काळपर्यंत असणारं असं काहीच नाही आहे. आणि मग या कायेच्या प्रती काम एवढं करू काया संपणारी आहे. आणि तो मनुष्य मग हुशार होऊन सजग होऊन या कायेची होडी बनवतो. होडी म्हणजे कशासाठीची होडी. ही काया आहे तोपर्यंत जसं एखादा होडी बनवणारा नाव बनवणारा तज्ञ असतो त्या विषयामध्ये तो त्या ज्या पद्धतीने तो नाव बनवून त्या नावेमध्ये एखादी मोठी नदी पार करायची असते त्याला तेव्हा त्या नदी पार करत असताना तो त्या होडीचा उपयोग जसा काही महत्त्वाच्या वस्तू काही गोष्टी नेण्यासाठी त्या होडीचा उपयोग करतो तसं प्रत्येक बौद्ध अनुयायांनी किंवा मनुष्यांनीच बौद्ध अनुयायीच नाही मनुष्यांनी या कायेचा उपयोग कुशल कर्म सत्कर्म पुण्यकर्म शील धारण करून श्रेष्ठ प्रकारचं जीवन जगण्यासाठी या कायेचा उपयोग करायचा आहे. आणि म्हणून या कायेच्या प्रती सज काये कायानुपस्सी विहरते आतापि संपजानो सतिमा विनय लोके अभिच्चा दो मनसंग अशा प्रकारे म्हटलेलं आहे. आणि म्हणून या कायेवर असणारे जे काही विषय आहेत बारीक बारीक आपण पाहिलेले आहे. काये कायानुपस्सी विहरती. आता या कायेनं कायावर पाहायचं आहे. काये कायानुपस्सी 2 शब्द आहेत की काये कायानुपस्सी विहरती. मग आता काय करायचं आहे ते की या कायेनं या कायेवरच पाहायचं आहे. मग काय आहे काया आपल्याला माहीत आहे की आपले 2 डोळे कुठे आहेत या कायावरच आहेत. आपलं मन कुठं आहे या कायामध्येच आहे. आणि म्हणून आपल्या मनाने आपल्या आंतरचक्षूने म्हणजे चक्षू
जे काही आंतरचक्कू आहेत त्याने आपल्या या शरीरावर, आता आंतरचक्कून पायासाठी काय करावं लागेल? आंतरचक्कून आपल्याला पाहायचं आहे. आपण आता हे बाह्य चक्कू, हे आपल्याला दिसणारे डोळे आहेत ते बाह्य चक्कू आहेत. आपण बाहेरचं बाह्य चक्कून जेव्हा पाहतो तेव्हा काय पाहतो? आपण पुढचं रूप पाहतो, जे काही दिसते ते रूप पाहतो, चांगलं वाईट जे काही आहे ते आहे ना. आणि म्हणून आपण बाह्य चक्कून पाहत असताना हे सगळं बाहेरचं पाहतो आणि बाहेरचं पाहत राहून राहून बाहेरच्याच प्रति पाहतो. हे असं करायला, ते तसं करायला, त्याचं हे बरोबर नाही, त्याचं ते बरोबर नाही. एखादा माणूस कोणी चलत असताना तो असा पाऊल टाकतो, तसा पाऊल टाकतो. हे बाहेरच्या कायनं पाहत 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 आपण सगळं सांगतो म्हणतो. परंतु बुद्ध म्हणतात काय कायानुपस्सी विरती, त्याचा अर्थ तुम्ही या कायेनं आपल्या या कायेकडे लक्ष द्या आणि या कायेमध्ये काय काय होते काय काय नाही ते पहा, असं बुद्ध म्हणतात. आणि त्याच्यासाठी आंतरचक्कू आपले निर्माण करावं लागतात. आणि आंतरचक्कू निर्माण आहेतच आपल्याला, पण त्या आंतरचक्कू कशा प्रकारचे आपल्याला धारण करायचे आहेत, आंतरचक्कून या कायला कसं पाहायचं आहे ते मात्र आपल्याला केवळ आणि केवळ विपश्यनेमध्ये पाहायला भेटते, ध्यान साधनेमध्ये पाहायला भेटते. अन्यथा आपण अख्खे सगळं आयुष्य जरी किती सुंदर रूप पाहिलं, किती दृश्य सुंदर पाहत राहिलो, आयुष्यभर डोळे उघडे ठेवून जर पाहत राहिलो आणि आपल्याला आपल्या आतमधलं जर पाहायचं कळालं नाही, तर मात्र बुद्धाने सांगितलेला मनुष्याला अतिशय सुंदर प्रकारचा हा जो काही शब्द आहे कायानुपस्सी विरती, ते कळाला नाही, मनुष्याला सांगितलेलं आहे. कारण आपल्याला मनुष्य जीवन जगत असताना आपण पाहिलेलं आहे की आपल्याला सुंदररित्या या मनुष्याला श्रेष्ठ बनवण्यासाठी, या मनुष्य जीवनाला अतिशय सुंदर महान बनवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कायेकडे पाहिले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल कायेकडे जर पुन्हा तिथं विषय येतो, कायेकडे जर पुन्हा डोळे उघडून पाहाल तर पुन्हा मला हे कमी आहे, मला ते कमी आहे, मला नाक कमी आहे, माझा डोळा असा आहे, माझा दात तसा आहे, माझा कान तसा आहे, माझा हे पाय तसा. पुन्हा डोळे उघडे पाहून तर हेच दिसत तुम्हाला. डोळे उघडे पाहून जर पाहू लागले या कायेवर ते हे बाकीचं सर्व दिसत राहिले. आणि म्हणून डोळे बंद करून पाहण्यासाठी बुद्धांनी हा संदेश दिलेला आहे कायानुपस्सी विरती आतापि संपजानो सतिमा. संपज्ञानो, संप्रज्ञान म्हणजे सम्यक प्रज्ञेच्या ज्ञानाने आपल्या या कायेवर काय काय होत आहे ते पाहायला भगवान बुद्धांनी शिकवलेलं आहे. त्या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे कायानुपस्सी विरती आतापि संपजानो सतिमा. मग कायेवर पाहत असताना आपण पाहतो आता डोळे बंद केले, तर डोळे बंद केल्याच्या नंतर आता काय कुठं कायेवर पाहणार, डोळे तर बंद आहेत. आंतरचक्षुने मग तिथे आपल्या मनाचा उपयोग घ्यायचा आहे आणि मनाने या शरीरावर काय काय होते आहे, काय काय कोणत्या कोणत्या अनुभूती होतात, जेव्हा एखादा कोणी जाणू लागेल तेव्हा तो मनुष्य हे बुद्धाने सांगितलेल्या वचनाला अनुसरतो आणि तो बुद्धाचा अनुयायी बनतो. आपल्याला बुद्धाचे अनुयायी बनायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अतिशय सुंदररित्या भगवान बुद्धांचा हा महान धम्म देऊन बुद्धांचे अनुयायी बनण्यासाठी दिलेला आहे, भक्त बनण्यासाठी नाही. आणि भक्त काय करतील, एक दिवस उड्या मारतील, तिकडं तिकडं काय काय करायचं जयघोष करतील, उड्या मारतील, झोपून जातील. भक्त बनवायचे नाही तर आपला अनुयायी बुद्धांचे बनायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फार मोठी जे काही भारत बौद्धमय करेल असं बाबासाहेब जे म्हणाले, ते नुसते उड्या मारणारे बौद्ध इथं निर्माण करून उपयोग नाही, तर बुद्धांचे अनुयायी बनणारे बौद्ध उपासक या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे. आणि त्यासाठी ही शिकवण आपल्याला आधी शिकावं लागेल. कायानुपस्सी विरती, थोडा वेळ का होईना. पुन्हा बऱ्याच वेळेला न समजल्यामुळे अनेक लोक म्हणतात पुन्हा आम्हाला आता बऱ्याचशा प्रकारचे संकट आहेत आणि तुम्ही पुन्हा डोळे लावायला सांगता, डोळे बंद करायला सांगता. तुमची कितीही मोठे संकट असतील आणि ते संकट निवारण करण्यासाठी तुमच्या म्हणजे नाना प्रकारचे संकट निवारण करण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा एक आपल्या करण्याचा दिवसभराचा क्रम काय काय करायचं ते सुद्धा करण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडा वेळ जर डोळे बंद करून पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिवसभरामध्ये काय काय करायचं आहे सर्व गोष्टी आपल्याला सहज आपल्या मनामध्ये डोळे बंद करून सगळा क्रम लावता येतो. कोणत्या प्रकारचं पुस्तक न घेता किंवा कोणत्या प्रकारचं लिखाण न करता हे सगळं आपल्याला थोडा वेळ त्या कायेवर म्हणजे आपल्या थोडंफार स्मरण केल्यामुळं, चिंतन केल्यामुळं असं होते. परंतु बुद्धाने जे सांगितलेलं आहे कायेच्या प्रती सजग राहणे. आता कायेच्या प्रती सजग राहायला कुठं सांगितलेलं आहे? सर्वात प्रथम आता एखादा मनुष्य जर कायेच्या प्रती सजग राहील तर मन त्याचं सारखं भटकत राहील, तर मग काहीतरी आलंबन पाहिजे.
कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आलंबन या कायेवरचंच असलं पाहिजे. आणि ते आलंबन म्हणजे आपला सर्वांचा येणारा जाणारा श्वास हे प्रत्येकाचं आलंबन आहे. या श्वासासाठी कोणती जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, संप्रदाय नाही, ना कोणती बोलीभाषा नाही, काहीच नाही. ज्या ज्या भाषेमध्ये त्या भाषेमध्ये ज्यांना ज्यांना जर कळते त्या भाषेमधल्या लोकांना हे सर्व कळते की आपला येणारा जाणारा श्वास हे कोणत्याही धर्म संप्रदाय पंथाचा नाही, संपूर्ण मनुष्य जातीसाठीचा आहे. आणि म्हणून मनुष्य जेव्हा कायेच्या प्रती सजग राहून येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला जाणू लागला, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला जाणता 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 आता काय होईल, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला जर एखादा मनुष्य जाणू लागला तर ते हे येणारा जाणारा श्वास म्हणजे वर्तमान काळामध्ये आपण सर्व वेळ जेवढे श्वास पाहू तेवढे वर्तमान काळामध्ये राहू. आणि जेव्हा या श्वासावरचं लक्ष भटकलं तर ते भूतकाळामध्ये जाईल. मग भूतकाळामध्ये मी काय काय केलं होतं, मी कसा कसा होतो, कसा कसा वाढलो, कसा कसा पैसा जमा केला, भूतकाळामध्ये गेले की नुसता अहंकार निर्माण होईल. मी असा होतो, मी तसा होतो, मी हे केलं. तुम्ही पहा, तुम्ही जेव्हा सांसारिक जीवनामध्ये वावरत असताना हे तुम्ही छोट्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर सगळं नवरा बायको मोठे मोठे त्यांचे लेकरं लग्नाला आले तरी पण भूतकाळातल्याच गोष्टी पाहतात, भूतकाळातल्याच म्हणतात. काय म्हणतात, प्रसिद्ध शब्द, मी होतो म्हणून इथं टिकलो. बाया म्हणतात मी होतो म्हणून, महिला मंडळ असं म्हणतात. मी कोणते, आता महिला मंडळ म्हणजे कोणते जाती धर्म संप्रदाय पंथ कोणी असो, महिला मंडळ अशा प्रकारचे म्हणतात की मी होतो भूतकाळातलं, मी होतो म्हणून टिकलं, मी होतो म्हणून हे चाललं, मी होतो म्हणून हे झालंय, आणि मी नसतो तर काहीच झालं नसतं, सगळं भूतकाळातलं. परंतु बुद्ध म्हणतात भूतकाळातलं बोलून तुमचा कोणाचाच काही उपयोग नाही. भूतकाळातलं बोलून मी होतो ते गेलं निघून, ते झालं, तुम्ही केलं, ते चांगली गोष्ट आहे, जे काही आहे ते चांगली गोष्ट आहे. कोणी कोणी मग भविष्य काळामधलं बोलतात, मग असं करू, मग तसं करू, ते तिथं करू, ते असं बांधू, ते घेऊ, हे ठेवू. भविष्य काळातलं तुम्ही सारखं बोलू लागलं. नक्की प्लॅनिंग करता येतात व्यवस्थित, चांगल्या सम्यक संकल्प आहेच त्याच्यामध्ये. सम्यक संकल्पामध्ये सुंदररित्या ते सर्व आपल्याला व्यवस्थितरित्या काय काय करायचं ते तशा प्रकारे करता येते. परंतु बुद्धाने सांगितलेलं आहे जोपर्यंत आपण वर्तमान काळामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं जे काही भविष्य आहे ते सुधारणार नाही. आणि भविष्य सुधरू लागलं तर हळूहळू वर्तमान आपलं सुधरू लागलं तर त्याचा भूतकाळही तसा चांगला बनत जाईल. भूतकाळ म्हणजे आजपासून आपण कायेच्या प्रती सजग राहणं ठरवलं. आता कायेच्या प्रती सजग राहत असताना पुन्हा श्वास तर आहेच आहे. कायेच्या प्रती कायेनं कोणत्या प्रकारच्या म्हणजे सत्वाची हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, हेही आपण सजग राहिलो तर एक दिवस सजग राहिलो आपण कायेच्या प्रती कोणत्या प्रकारचं अकुशल कर्म न करता, तर एक दिवसभर जर राहिलो तर एक दिवस निघून गेला म्हणजे त्याचं एक दिवसाचा भूतकाळ हा पूर्णपणे शुद्ध राहिला आहे ना. म्हणजे वर्तमान जर आपण शुद्ध पद्धतीनं राहिलो तर त्याचा भूतकाळ ऑटोमॅटिक चांगला बनत जातो, भूतकाळ चांगला गेलेला असतो. आणि येणाऱ्या दिवस आपल्याला हेच करायचं आहे, अशाच प्रकारचं कायेच्या प्रती सजग करायचं आहे, त्याचा वर्तमान आहे तशा प्रकारचा सुंदर बनत जाईल. म्हणून बुद्धाने मनुष्याला तेव्हाही शिकवण दिली कायेच्या प्रती सजग राहा. कायेवर होणारे सर्व प्रकारचे जे काही हालचाली आहेत त्या म्हणजे या श्वासाच्या द्वारे येणारा जाणारा श्वास जाणता जाणता आपलं जे भटकणारं मन इकडे तिकडे भटकणारं आहे त्या मनाला आपण आपल्या श्वासाच्या द्वारे एकत्र करू शकतो, एकाग्र करू शकतो. आणि एकाग्र झालेलं मन हळूहळू निर्मळ होत जाते. तेवढा वेळ का होईना. आता तुम्ही म्हणाल यानं काय फायदा होईल, एक दिवस एक घंटा किती काही आहे तर त्याने काय फायदा होईल. जर आपल्याला माहीत आहे हे जन्म मृत्यूचं हे भावचक्र दुःखचक्र लोकचक्राचं हे जे काही सारखं हे चक्र चालत आहे, भावचक्र दुःखचक्र लोकचक्र संसार चक्र, हे एक वेळ एक दिवस जरी आपण पूर्णपणे होशमध्ये राहून जर आपल्या कायेला आपण सुंदररित्या कायेनं कोणत्या प्रकारचं अकुशल कर्म न करता आपण इकडं तिकडं भटकणाऱ्या मनाला एक घंटा एक मिनिट जरी श्वासावर ठेवलं तर तेवढ्या स्पीडनं पळणारं ते भावचक्र दुःखचक्र लोकचक्र संसार चक्र
तितके सेकंद, तितके मिनटं, तितके घंटे, तितके दिवस त्या भवचक्रातून कमी झाले. कारण आपल्याला हे भवचक्र पार करायचं आहे. मग भवचक्र पार करायचा असेल तर आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. भगवान बुद्धांनी म्हणलं एकायनो अयं भिक्खवे मग्गो सत्तानं विशुद्धिया, एकमेव अशा प्रकारचा मार्ग आहे की सर्व प्रकारच्या सत्वांना विशुद्ध होण्यासाठी, मुक्तीकडे जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि तो म्हणजे हा जो की भगवान बुद्धांनी सांगितलेला शील समाधी प्रज्ञा हा एकमेव मार्ग. आणि म्हणून आपल्याला अनेक वेळा कायेच्या प्रती सजग होत असताना श्वासाला जाणता 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 मन आपलं पूर्ण वेळ जर श्वासावर असेल आणि श्वासाला जाणता जाणता इथे कोणत्या ना प्रकारच्या अनुभूती होईल. अनुभूती म्हणजे काय? आता तुम्ही सारखं काही वेळ जर श्वास पाहत असाल तर श्वासाला पाहत असल्यामुळे, जाणत असल्यामुळे, पाहत म्हणजे काय, श्वास काय तुम्हाला डोळ्यात दिसणार आहे का? श्वासाला तुम्ही पाहण्याचं काम करू लागला. कायानु पස්සना शब्दाला म्हणजे पाहणे. आता श्वास काय तुम्हाला डोळ्याने दिसत नाही, तुम्ही किती जोराने घ्या आणि किती जोराने सोडा, तुम्हाला डोळ्याने श्वास दिसणारच नाही. आणि पाहणे म्हणजे जाणणे. बुद्धाने जाणणे या शब्दाला तेव्हा पाहणे म्हटलेलं आहे. कायानुपस्सी विहरती म्हणजे काया, या कायेवर कायेनं कायेला पाहत विहरण करा, विचरण करा, आपला वेळ घालवा. या अर्थाने भगवान तथागतांनी हा शब्द म्हणजे जनमानसामध्ये लोककल्याणासाठी हे वचन प्रकाशित केलेले आहेत. आणि म्हणून आपण कायेच्या प्रती श्वास आणि परत मग संवेदना, त्याला संवेदना म्हटलेलं आहे. ज्या कोणत्या अनुभूती आपल्याला या छोट्याशा जागेवर जर उत्पन्न होतील, ज्या अनुभूती महसूस होतील, ज्या अनुभूती आपल्याला अनुभूती म्हणजे भावित होईल. भावित आहे, बहुलिकता आहे म्हणजे बुद्धाने त्याला वारंवार बार भावित आहे, बहुलिकता आहे असं म्हटलेलं आहे. बार अनेक वेळा भावित होत असेल तर त्याला मात्र तिकडे मन आपलं एकाग्र होत असते. इथे काय व्हायले? एखाद्या वेळी आपण पाहिलं की श्वासाचं अवागमन होता इथे काय होत आहे, मग तिथे कोणत्या ना कोणत्या प्रकारची अनुभूती होत राहील. श्वासाच्या येण्या जाण्यामुळे इथे कधी घाम आल्यासारखं होईल, कधी खाजल्यासारखं होईल, कधी बुळबुळ केल्यासारखं होईल, किंवा कधी फडफडल्यासारखं, कधी धडधडल्यासारखं, गरम, हे काय आहे? मग ती आहे अनुभूती इथे होणारी. आणि त्या अनुभूतीला जाणता ही कशामुळे होत आहे? मग तिथे मात्र बराच वेळपर्यंत ती अनुभूती आहे तोपर्यंत राहत असल्यामुळे मग कुणी 1 घंटा असेल, 2 घंटे असेल, 3 घंटे असेल, तेवढा वेळपर्यंत ज्यांनी कायेचा अभ्यास करू लागले तेवढा वेळ त्यांचं मन परिशुद्ध झालं. कारण का? त्यांचं मनाचं जे काही मन होतं इकडे तिकडे पळणारं, भूतकाळामध्ये, भविष्यकाळामध्ये, तो पूर्ण वेळ तेवढा वेळ वर्तमान काळामध्ये राहिलं. आणि वर्तमान काळामध्ये राहिल्यामुळे त्याच्या चित्तामध्ये एखाद्या व्यक्ती जर असं करत असेल, त्या अशा प्रकारचा अभ्यास करत असेल तर तशा प्रकारचा अभ्यास करणाऱ्याच्या त्या चित्तामध्ये तेवढा वेळपर्यंत चित्त निर्मळ होत चित्त निर्मळ होईल. आणि त्यानंच म्हटलेलं आहे राग, द्वेष, लोभ, ईर्ष्या, अहंकार, मीपणा हे अकुशल धर्म हळूहळू क्षय पावतील. आणि हळूहळू क्षय पावल्यामुळे मनुष्य या त्या चित्तामध्ये एवढा साठा आहे, हे क्षय पावणे म्हणजे एवढा साठा या चित्तामध्ये आहे. जसं निघत राहील तसं येत राहील, परत येत राहील, निघत राहील, येत राहील, निघत राहील. आणि अशा प्रकारे एक दिवस असा येईल की अनेक कल्पानुकल्पापासून आपल्या चित्तामध्ये असलेले साठवण जेव्हा निघून जाईल तेव्हा विसंखारगतं अशा प्रकारे विसंकार म्हणजे कोणत्याच प्रकारचं एक सुद्धा संस्कार या चित्तामध्ये तन्नानं खयमज्जगा, कोणत्याच प्रकारची तृष्णा या चित्तामध्ये राहणार नाही, विकार या चित्तामध्ये राहणार नाही. तेव्हा चित्त परिपूर्ण निर्मळ होईल म्हणजे अरहंत होईल. जे की बुद्धांच्या धम्मामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञानी, सर्वश्रेष्ठ महापुरुष, सर्वश्रेष्ठ प्रकारचा पुरुष कशाने बनेल तर आपलं चित्त निर्मल केल्यामुळे बनेल. म्हणून बुद्धांच्या या सुंदर अशा या संकल्पनेमध्ये किंवा बुद्धांच्या धम्मामध्ये जे सर्वश्रेष्ठ पुरुष, आता पुरुष तर तुम्ही पाहता अनेक पुरुष, जे महापुरुष आणि महापुरुषाच्या नंतर सर्वश्रेष्ठ पुरुष जर बनायचं असेल, महापुरुष जसे की आपण पाहिलेलं आहे तथागत भगवान सम्यक संबुद्ध 32 लक्षणं 80 शुभचिन्ह युक्त होते महापुरुष.
त्याच्यानंतर आपण पाहतो बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण जे काही महापुरुष, त्याच्यानंतर इथं सर्वश्रेष्ठ पुरुष म्हटलेले आहे परत एकदा, म्हणजे ज्यांनी आपल्या चित्तातून सर्व प्रकारचे विकार नष्ट केले, जो विकार विहीन आहे, कोणत्याच प्रकारचा विकार त्यांच्या चित्तामध्ये नाही, ते सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणजे अरहंत. आणि अरहंत बनण्याचा हाच मार्ग बुद्धाने सर्व लोकांना शिकवलेला आहे. तुम्ही तुमच्या कायेच्या प्रती सजग राहा. पहिल्यानं तुम्ही कोणत्याही प्रकारचे अकुशल कर्म करू नका या कायेनं. आणि त्याच्यानंतर पुन्हा बुद्धाने सांगितलेलं आहे, वेदनासु वेदनानुपस्सी विहरती आतापि संपजानो सतिमा विनयी लोके अभिजादो मनस्संग. वेदनासु वेदनानुपस्सी विहरती. आता हा शब्द तुम्हाला सगळ्यांना विपस्सी नसणाऱ्यांना कळायला थोडासा अवघड होईल. वेदना या शरीरावर आपण जे काय आपण म्हणतो संवेदना, ज्या संवेदना या शरीरावर उत्पन्न होतात नाना प्रकारच्या आलंबनाला धारण केल्यामुळे, त्या संवेदनाला जाणत संवेदनामध्ये त्या संवेदना पाहत सजग राहा म्हणतात भगवान. आता संवेदना कशा जाणायच्या, या शरीरावर काय काय होत आहे आणि ते कशामुळे होत आहे, कोणत्या कारणाने होत आहे. या शरीरावर जे बाकीचे जे काही 6 प्रकारचे 6 इंद्रिय आहेत, 6 प्रकारचे 6 अवयव आहेत, जे काही आयतन म्हटलेलं आहे, त्याला आयतन म्हणजे दरवाजे. या 6 प्रकारच्या दरवाज्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारची खटखट झाल्यामुळे, कोणत्या ना प्रकारचा आवाज झाल्यामुळे, कोणत्या ना कोणत्या प्रकारचा स्पर्श झाल्यामुळे या 6 इंद्रियाच्या द्वारे तिथे तशा प्रकारची अनुभूती म्हणजे तशा प्रकारच्या वेदना म्हणजे संवेदना म्हटलेल्या आहे समजण्यासाठी. त्या संवेदना तशा निर्माण होत राहतील आणि त्या संवेदनाच्या प्रती सजग राहायचं. आता इथे पुन्हा गहन विषय झालेला आहे. आता समजा डोळ्याने एखादं रूप पाहिलं, आता डोळे तर बंद आहेत त्यावेळेला, परंतु डोळ्याने आता इथं डोळे बंद जरी असले तर भूतकाळामध्ये कोणते रूप पाहिले होते ते मात्र त्यांचा चित्रपट डोळ्यापुढे सुरू राहतो. डोळे बंद झाले तरी, कारण ते रूप दिसतात जसं का आपण डोळ्याने पाहिलो सगळं ते असं एकदम क्लिअर, आणि त्याच्यामध्ये मग सर्व आपलं मन गुंतून राहते. आणि त्या मनाला गुंतल्यामुळे मग आता वेदनासु वेदनानुपस्सी विहरती असं भगवान म्हणाले. मग त्या रूपाला पाहिल्यामुळे, त्या शब्दाला ऐकल्यामुळे, किंवा त्या गंधाला जाणल्यामुळे, त्या रसाला चाखल्यामुळे, किंवा त्या शरीरावर होणाऱ्या स्पर्शाला त्याची अनुभूती केल्यामुळे, किंवा मनामध्ये नाना प्रकारचे चिंतन आल्यामुळे त्या वेदना उत्पन्न होतात. आणि त्या वेदनाला तशा प्रकारे जाणायचं की ही वेदना कशामुळे उत्पन्न झाली, कशा म्हणजे काय चित्त कुठं गेलं होतं, आणि ती वेदना होण्यासाठी काय झालं होतं, एवढं बारीक जाता प्रत्येक मनुष्य हे शिकू शकतो. मनुष्यासाठी आहे. कोणत्या प्रकारच्या इथल्या या मनुष्य तर जे प्राणी आहेत बाकीचे 3 पायाचे 2 पायाचे 4 पायाचे अनेक पायाचे मनुष्यतर असणारे प्राणी हे सगळं करू शकत नाही, फक्त मनुष्यासाठी आहे. आणि म्हणून माणसांनी प्रत्येक मनुष्य हे सर्व करू शकतो. आपल्या शरीरावर होणाऱ्या वेदनांच्या प्रती सजग राहू शकतो. वेदनासु वेदनानुपस्सी विहरती आतापि संपजानो सतिमा संप्रज्ञानयुक्त चित्ताने, म्हणजे संपूर्णपणे सजग राहून त्या होणाऱ्या वेदना कशामुळे उत्पन्न झालेल्या आहेत त्याच्या प्रती सजग राहून त्या वेदनांच्या प्रती कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया न करता त्या जशा वेदना उत्पन्न झालेल्या आहेत तशा त्याला जाणण्याचा प्रयत्न करतो एखादा साधक किंवा एखादी उपासक बुद्धांचे अनुयायी, जे आपल्या या वेदना चित्तामध्ये या शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या वेदनाला जाणता वेदनासु वेदनानुपस्सी विहरती. आता तुम्ही पाहिलेलं आहे, त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. जसं तुम्ही एखादं चिंचचं नाव घेतल्याबरोबर किंवा डोळ्यासमोर आल्याबरोबर आपल्या तोंडाला पाणी येते. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की आपण ती चिंच डोळ्याने पाहिल्याबरोबर तशा प्रकारे एक आंबट पदार्थ आहे, ते असा चविष्ट लागतो म्हणून ते लगेच चित्त तशी चेतना देते आणि लगेच तशा प्रकारची अनुभूती या कायेवर होत असते. म्हणजे भूतकाळामध्ये जर तुम्ही कधी चिंच खाल्लेली असेल, त्याचा रस चाकला असेल तर त्याच्याबद्दल आता सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी येते.
जसं गुलाबजामुन पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी येते कुणाच्या भूतकाळामध्ये जर तुम्ही एखादा गुलाबजामुन खाल्ला असेल, त्याची आठवण केल्याबरोबर आत्तासुद्धा तशा प्रकारचं जे काही पाणी येते. म्हणजे कशामुळे? कारण आपण पाहिलेलं आहे की त्या सर्व संवेदना, प्रत्येक शब्दाची संवेदना, प्रत्येक रूपाची वेगवेगळी संवेदना, प्रत्येक कृत्याची, हे सगळं संवेदनाद्वारे आहे. हे सगळं त्याला वेदना म्हटलेलं आहे बुद्धाने. नंतर हे समजण्यासाठी त्याला संवेदना, समजण्यासाठी सम्यक दृष्टीने जाणून घेण्याची अनुभूती, त्याला संवेदना म्हटलेलं आहे. आणि म्हणून या संवेदना आपल्याला प्रत्येक मनुष्याला कोणत्या या अवयवाद्वारे किंवा हे 6 इंद्रिय, 6 आयतन आहेत. 6 आयतन म्हणजे 6 प्रकारचे आयतन आहेत. या आयतनाच्या त्या विषयाला धरून आपल्याला प्रत्येक व्यक्तीला या वेदनांच्या प्रती सजग राहता येते. आणि त्या वेदना कशाच्या आहेत? की सुखद आहेत की दुःखद आहेत, असुखम अदुःख आहेत, हे सर्व आपल्याला अतिशय सुंदररित्या प्रत्येक मनुष्याला जाणता येते आणि आपल्याला सुंदररित्या बुद्धांचा अनुयायी बनता येतो. त्याच्याही पुढे चित्ते चित्तानुपस्सी विहरती आतापि संपजानो सतिमा म्हटलेलं आहे. आता इथे चित्ते चित्तानुपस्सी विहरती, इथे अजून गहन सांगितलेलं आहे. आता आपलं चित्त आहे. चित्त म्हटल्याच्या नंतर त्याचे 4 भाग आपण म्हणत होतो, जे की त्याला नामरूप म्हणतात. रूपाचे 4 पाहिले आपण भाग. आता नामाचे 4 भाग, जे विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संस्कार जे आहेत ते एकाएकाने काम करतात. आपण पाहिलं विज्ञान. आता हे चित्ताचे 4 भाग कसे काम करतात? जसं आपण डोळ्याने रूप पाहिल्याबरोबर हे विज्ञान, चक्षु विज्ञान तिथं उत्पन्न होते आणि चक्षु विज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर ते फक्त जाणण्याचं काम करते की इथे अशा प्रकारचं रूप दिसत आहे, बस तेवढंच. त्याच्या पुढे मात्र संज्ञा, जे चित्ताचा दुसरा भाग आहे, तो मात्र ते रूप आहे, एखाद्या सुंदर स्त्रीचं आहे किंवा एखाद्या सुरूप स्त्रीचा आहे की कुरूप स्त्रीचा आहे, त्याची ओळख करतो. आणि ओळख केल्याबरोबर तशा प्रकारची सगळीकडे चालना देतो की हे रूप जे आहे तो सुरूप आहे की कुरूप आहे. जर सुरूप असेल तर त्याच्या प्रती, त्या रूपाच्या प्रती लगेच मनामध्ये राग उत्पन्न होतो, म्हणजे आसक्ती निर्माण होते. आणि कुरूप असेल तर लगेच द्वेष निर्माण होतो. सुरूप असेल तर ते हवं असं वाटो, काही असं कोणतंही हवं असं, आणि कुरूप असेल तर नकोसं, म्हणजे तिथे राग आणि द्वेष हे दोन्हीही लगेचच्या लगेच उत्पन्न होतोय. आणि त्याची स्पीड उत्पन्न करण्याची एवढी जास्त आहे की एका सेकंदामध्ये कोट्यानुकोटी वेळा ते उत्पन्न होऊन गेलेलं असते. एवढं सजग चित्ते चित्तानुपस्सी विहरती, चित्तामध्ये काय उत्पन्न झालं आणि चित्त काय काय धारण करायलंय हे जेव्हा कोणी चित्ताची ही विपස්සना किंवा चित्ते चित्तानुपस्सी विहरती असं कोणी अभ्यास करेल, ते जेव्हा ध्यान थोडा वेळ करेल त्यांनाच कळेल. आणि म्हणून आपण पाहिलेलं आहे की ही सुंदर अशी स्वतःच्या शरीराला सुंदर जाणून घेऊन सुंदर मनुष्य जीवन श्रेष्ठ बनवण्याची महान प्रकारची विद्या या देशामध्ये काही काळपर्यंत तथागत भगवान बुद्धांनी समस्त मानवाच्या कल्याणासाठी शिकवली. ज्यांना ज्यांना ही विद्या कळाली ते अनेक लोक अरहत झाले, श्रुतपन्न झाले, सकृतगामी झाले, अनागामी झाले. आणि काही काळाने ही विद्या लोप पावली. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर मी विशेष करून उल्लेख करतो, फक्त आणि फक्त बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळेच हे पुन्हा आपल्याला विद्या म्हणजे अशा प्रकारची अनुभूती करता येऊ लागली. आणि ते म्हणजे कालकथित विपसनाचार्य गोयंका गुरुजी यांच्यामुळे. कारण विशेष म्हणजे काल 30 जानेवारीला त्यांचा 100वा जन्मदिवस संपूर्ण जगामध्ये विपसना सेंटरच्या संपूर्ण विपसना सेंटरवर सर्व साधकांनी ध्यान करून जगभरामध्ये सर्वत्र त्यांचा 100वा हे जन्मदिन साजरा केला. आणि म्हणून त्यांच्यामुळे केवळ मी पुन्हा सांगलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळेच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच इथे गोयंका गुरुजीला या देशामध्ये येऊन पुन्हा हे सुंदररित्या बुद्धांचा उपदेश, बुद्धांची श्रेष्ठ प्रकारची विद्या शिकवता आली. कारण का, इथे भारतीय संविधानामध्ये
अशा प्रकारे कोणालाही कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या जाती धर्म संप्रदाय पंथाचा संपूर्णपणे प्रचार करण्याची तशी तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामुळे तशा प्रकारचे कलम कायदा निर्माण केल्यामुळेच गोयंका गुरुजींना त्या ब्रह्मदेशामधून भारतात येता आलं आणि ही विद्या शिकवता आली. जर का या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसतं तर गोयंका गुरुजींना सुद्धा इथे येऊन शिकवण्याची चान्स नव्हता. कारण ते खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ते वैश्य समाजामध्ये जे काही इथे या देशामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही उतरण लावलेली होती, त्या उतरंडीमध्ये वैश्य म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर होते आणि 3ऱ्या क्रमांकावरच्या लोकांना कोणत्याच प्रकारची विद्या जाहीरपणे इथे कोणालाही शिकवता येत नव्हती. अशा प्रकारचं लिखाण या देशामध्ये पूर्वी मनुस्मृतीमध्ये होतं. तुम्हाला माहित आहे, तुम्ही हे सर्व प्रकारचं लिखाण इथे मनुस्मृतीमध्ये होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे आहे की नाही 20 मार्चला जाहीरपणे त्या मनुस्मृतीचं दहन केलं आणि दहन करून भारतीय संविधान इथे आणलं गेलं. आणि म्हणून 20 मार्च 1927 आणि म्हणून तेव्हा आपल्याला हे सुंदररित्या हे सगळं वैभव पाहायला भेटू लागलं. किती मोठं म्हणजे मी विशेष करून थोड्यासाठी माझ्या विषयाच्या जर बाहेर गेलो ते कारणास्तव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या देशाला पुन्हा एकदा बुद्धांच्या धम्माकडं धम्मक्रांती केली, धम्मदीक्षा दिली आणि दीक्षा देऊन सुंदररित्या हे बुद्धांचा धम्म पुन्हा एकदा माणसामध्ये पोहोचण्यासाठी केवळ बौद्ध लोकांसाठी नाहीच, केवळ तुम्ही पाहता एक अजून तुम्हाला सांगावं लागेल, विशेष करून जेवढे भारतामध्ये विपसना सेंटर आहेत त्या विपसना सेंटरवर फार मोजके बौद्ध म्हणणारे अनुयायी विपसनेसाठी जातात. कारण 10 दिवस काढणं म्हणजे फार मोठी अडचण वाटते बऱ्याचशा जणांना. कारण बरेचसे जण म्हणतात 10 दिवस काढायचं बापा तिथे जाऊन आणि कुठून आणावं 10 दिवस, हे आपल्याला सोडतील का, याचे कामं धंदे हे सगळे कुठून आणावं 10 दिवस. बाबा स्वतःसाठी तुम्ही 10 दिवस काढणार नाहीत, स्वतःला निर्मळ करण्यासाठी, हे स्वतःचा मनुष्य जन्म जे लाभलेला ते श्रेष्ठ बनवण्यासाठी, स्वतः सुंदररित्या जीवन जगण्यासाठी जर हे 10 दिवस आपण काढू शकणार नाहीत. आता स्वतःसाठीच जर काढता येत नाही, इतरांना देणं म्हणून स्वतःसाठी सुद्धा आपण 10 दिवस काढले पाहिजे. आपल्या जीवनामधले किती व्यस्त शेड्यूल असो, किती व्यस्त कार्यक्रम असो, तुमचा 10 दिवस काढा आणि 10 दिवस एकदा तरी असा संकल्प करा की खरंच गडा हे काय आहे, आम्ही तर बौद्ध आहोत अनेक वर्षापासून म्हणतो, गेली 67 वर्ष झालं आम्ही सातत्यानं आम्ही बौद्ध आहोत म्हणतो, परंतु बौद्ध लोकांना बुद्धांचा अनुयायी बनण्यासाठीची विद्या काय आहे हे बघण्यासाठी एकदा तरी आजमावून पाहिलं पाहिजे ना. एकदा तरी आपण बुद्धांची महान असणारी विद्या आजमावून पाहिल्याच्या नंतर आपण खऱ्या अर्थाने काय आहे ते आपल्याला ठामपणे सांगता येईल, बोलता येईल. त्याच्यासाठी हे सर्व 10 दिवस याच्यासाठी कालावधी खूप लागतो, परंतु थोडंसं का होईना ज्ञान मिळवण्यासाठी 10 दिवसाची विपसनेचे शिबिर आहेत आणि तिथं हे शिकवलं जाते कसं काय अनुपसी वेरती, वेदनानुपसी वेरती, चित्ते चित्तानुपसी वेरती. चित्तामध्ये कसे नाना प्रकारचे विषय उत्पन्न होतात आणि चित्त कसं भ्रमित होत राहते, चित्त पुन्हा कसं भटक राहते, चित्त पुन्हा एखाद्या विषयावर थांबल्याच्या नंतर पुन्हा कसे त्याच्यामध्ये नाना प्रकारचे विषय निर्माण होतात आणि कसं चित्त भटकत राहते आणि कुठं आपण चांगलं करायला चित्त निर्माण झालंय का क्षणाला चित्त बदलून कुशल कर्म करण्याचं चित्त जेव्हा असते तेव्हाच कुशल कर्म केलं पाहिजे आणि कुशल कर्माचा संचय सारखा वाढविला पाहिजे. तसंच चित्त सातत्यानं स्थिर ठेवलं पाहिजे. अशी जी शिकवणूक आहे आपल्याला हे सगळं वाचवायला भेटलं असेल, कुठं लिखाणामध्ये कोणाला ऐकायला भेटलं असेल, परंतु जेव्हा त्याची तुम्ही अनुभूती कराल खरंच गडा हे अशा प्रकारची काय आहे आणि आपला श्वास आहे आणि आपल्या श्वासाला आपण एवढे दिवस जाणत नव्हतो. अरे माझा श्वास हे कसा येत आहे कसा जात आहे, एका सेकंदामध्ये किती वेळा येतो किती वेळा जातो, एका सेकंदामध्ये कसा, याचा जेव्हा अनुभूती होईल
तो मनुष्य बदलायला लागतो. अरे खरंच येडा, मी काय करू लागलो इतके दिवस, काय बोलू लागलो. तोपर्यंत कोणीच बदलत नाही. तुम्ही पाहिलेलं आहे उदाहरणं. आमचे सत्यपाल बंतीजी आता बोलू लागले, त्यांनी एक उदाहरण दिलं. अंगुलीमाल बदलला, ज्यांनी 999 खून केले. त्याच्या मनामध्ये किती क्रोध असेल, किती द्वेष असेल. कारण कोणी दिसलं त्याला मारू, कोणी दिसलं त्याला मारू, एवढा द्वेषी, एवढं क्रोध असणारं अंगुलीमाल जे बदललेत. बुद्धांनी हेच सांगितलं, अंगुलीमाल खूप हत्या केल्यात, खूप खुन केलेत. बस अंगुलीमाल, हे पाय कशामुळे व्हायला, हे पाय वारंवार पाय हेच पाहायला आलो. काय काय अनुपस्थित विरती, कायला पाय, या कायामध्ये कशा प्रकारचा श्वास येत आहे जात आहे. मन या कायामध्ये कशा प्रकारचं सारखं आणि सारखं कसं वेगवेगळ्या विषयानं धावत आहे, हेच शिकवलं. हीच विद्या आहे. आणि याच विद्येमुळं माणसं बदलतात. दुसरं कोणत्याही प्रकारचं बदलण्याचं दुसरं काही कारण नाही. मायनं सांगू द्या, बापानं सांगू द्या, कोण्याही नातलगानं सांगू द्या. आता आपले काय तरुण मुलं चांगले चांगले जे ऐकणारे आहेत त्यांचं धन्यवाद, त्यांना धन्यवाद. परंतु न ऐकणारे मुलं, बौद्ध म्हणणारे फारच विचित्र. इतके भयानक पुढे खाणारे, इतके भयानक दारू पिणारे. मी तर म्हणालो पुड्या खाणाऱ्याचं प्रमाण, जर तंबाखू पुड्या खाणाऱ्याचं प्रमाण जर जास्त कुठं असेल तर मला वाटते आपलेच माणसं लईजेच पुड्या खाऊ लागलेत. मी पाहिलो भयानकच. कोणी जवळ आलं की भपकाच, कोणत्या ना कोणत्या प्रकारचा भपका. कोणाला कोणत्या प्रकार, दारू असेल, तंबाखू असेल, किंवा बिड्या असतील, पुड्या सिगारेट असेल. आणि एवढं मोठं महान श्रेष्ठ असून जीवनसुद्धा किती महान आणि किती श्रेष्ठ जीवन आहे मनुष्याचं, एवढं असून सुद्धा कळालं नसल्यामुळे नाना प्रकारचे व्यसने करू लागलेले आहेत. कारण हे त्यांना हे जे की बुद्धांचं खरं ज्ञान त्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचवलं नाही. 67 वर्ष झालेत फक्त. 67 वर्षामध्ये आपल्याला वास्तविक पाहता आपण बौद्ध राष्ट्राची जर तुलना केली, बौद्ध राष्ट्रामध्ये 2300 वर्षामध्ये 300 वर्षापासून श्रीलंकेमध्ये धम्म आहे, थायलंडमध्ये आहे, ब्रह्मामध्ये आहे. आणि तिथे सुंदररित्या सुंदर ही सुसंस्कृत बौद्ध संस्कृती वसलेली आहे. आणि त्या बौद्ध संस्कृतीचं सर्वजण सुंदररित्या पालन करतात आणि आपलं मनुष्य जीवन श्रेष्ठ बनवतात, सुखी बनवतात. श्रीलंकेचं उदाहरण दिलं तर फार आपल्यापेक्षा फार गरीब लोक आहेत, फार श्रीमंत लोक नाही श्रीलंकेमध्ये. तुम्ही जर जाल तर एखादी छोटीशी एखादी सुंदर असं छोटंसंच घर कौलाचं, आणि त्यांचं खाणं बी फार भारी नाही. एक भात आणि चटण्या इकल्या तिकल्या भाजीपाले असे. परंतु ते लोक सुखी आहेत. त्यांना हे सगळं कळालेलं आहे. कारण इथे काहीच नाही आहे. किती काही जरी निर्माण केलं ते सगळं संपणार आहे, एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे. त्याच्या आधी काहीतरी सोबत घेऊन जाण्यासाठी या मनुष्य जीवनाचा उपयोग केला पाहिजे, म्हणून ती लोक सजग आहेत. आणि म्हणून आपण सुद्धा आता सजगतेकडे वळलं पाहिजे. महावीर बंतीजीने वारंवार सांगत होते की तुम्ही म्हणजे नाना प्रकारे, आता गाणे त्यांनी सांगितलं, मी पुन्हा सांगतो इथं मला नक्कीच मला वाटते की इथून सुद्धा जसं महाविहारा बावरीनगर दाभणला काही वर्षापूर्वी रात्री चालणारे गाणे बंद केले आणि रात्रभर प्रवचनं होतात, तसे इथं सुद्धा रात्रभर प्रवचनं झाले पाहिजे. आणि रात्रभर प्रवचनं जर होऊ लागले तर काही ना काही कानावर जात राहील, थोडं वेळ कोणत्या ना कोणत्या प्रकारचा शब्द जात राहील आणि नक्कीच मंगल होत राहील, त्याचं कल्याण होत राहील. म्हणून त्याच्यासाठी हे धम्मपरिषदेचं सर्व आयोजन आहे. आणि म्हणून मी सांगत होतो, मी सांगता खूप विषयाच्या दूर गेलो सांगता की मी पुन्हा सांगत होतो की अशा प्रकारे हे सर्व जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर विपස්සना गोयंका गुरुजीने शिकवली. त्याच्यानंतर आपल्याला हे सुंदर काय आहे बुद्धांचं ज्ञान, खरं विपස්සना काय आहे, कशा प्रकारे पස්සना काय म्हणावं, कसं पाहावं, हे सगळं हळूहळू कळू लागलेलं आहे. आणि आता सुंदररित्या उपासक उपासिका साधक साधिका बनवून बुद्धांच्या धम्माचं अनुसरण करू लागले, अनुयायी बनू लागलेले आहेत. त्याच्या पुढं धम्मे धम्मानुपस्सी विहरती. आता इथं म्हटले धम्मामध्ये पाहायचं, आता काय पाहणार कुठं, धम्मे धम्मानुपस्सी विहरती आतापि संपजानो सतीमा विनयी लोके बीजादो मनसं. धम्म म्हणजे या निसर्गाचा नियम. निसर्गाचा नियम म्हणजे या निसर्गामध्ये एकच असा नियम सातत्यानं चालू आहे, सनातन. येस धम्मो सनातनो म्हटलेला आहे.
सनातन काळापासून म्हणजे सनातन अनेक अनेक कल्पापासून त्याला म्हटलेले सनातनो. सनातन म्हणजे असा हा विचित्र प्रकारचा शब्द नाही आहे. तो सनातन म्हणजे काय काळापासून चालत आलेला हा धम्म म्हणजे धम्मे धम्मानुपस्सी वैरती. आणि त्याचा एकच म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडाचा या संपूर्ण विश्वाचा एकच स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे धम्म आणि ते म्हणजे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे, बाकी काहीच नाही. या संपूर्ण ब्रह्मांडाचा जर विचार आता महावीर भंतेजीने बोलता बोलता एक उल्लेख काढला की ही जी गॅलेक्सी आहे हे सगळं मोठं ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडामध्ये असे कित्येक सूर्य चंद्र तारे सारखे जसं एखादा दिवस होऊन रात्र होते तशा पद्धतीनं अनेक असे सौरमंडल उत्पन्न होतात नष्ट होतात. इतकं मोठं ब्रह्मांड आहे. तशा पद्धतीने इथे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे एकच आहे. त्यालाच म्हटलेलं आहे धम्म. धम्मानुपस्सी विहरती. मग आता हे काय पाहणार तुम्ही उत्पन्न होणं नष्ट होणं या गॅलेक्सीमधली किंवा या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठं? हे सर्व ब्रह्मांड आपल्या इथे आहे. इथे सर्व ब्रह्मांड आणि इथं तेच पाहायचंय. धम्मे धम्मानुपस्सी विहरती. अरे काहीतरी उत्पन्न होत आहे या शरीरावर कोणत्या ना कोणत्या प्रकारची अनुभूती होत आहे म्हणजे काहीतरी उत्पन्न होत आहे काहीतरी नष्ट होत आहे. यालाच म्हटलेलं आहे त्या उत्पन्न होणं आणि नष्ट होण्याला सातत्यानं जाणत राहणं म्हणजे धम्मे धम्मानुपस्सी विहरती. म्हणजे जे उत्पन्न होत आहे तेही अनित्य होतं, जे पुन्हा नष्ट होत आहे तेही अनित्य होतं. म्हणजे अनित्याचा बोध आपल्या चित्तामध्ये उत्पन्न करून घेणे म्हणजे इथे काहीच नित्य राहणारं नाही आहे. आणि म्हणून बुद्धाने त्रिलक्षणी हा धम्म जगाच्या कल्याणासाठी सांगितला. अनित्य, दुःख आणि अनात्म हे एकच आहे, ते दुसरं काहीच नाही. अनित्य, दुःख आणि अनात्म म्हणजे अनित्य असणाऱ्या सर्वच वस्तूंच्या प्रती आपण पाहतो. कोणती वस्तू असो व्यक्ती असो काही बी असो अनित्य असणाऱ्या व्यक्तीच्या प्रती वस्तूच्या प्रती नित्य राहावं म्हणून हे चालणारी सर्व आणि सर्व खटाटोप जे आहे हे सगळा जे करतात आपण जे करतो. आता पाहिलं आपण इथे या देशामध्ये एवढं मोठं तत्वज्ञान असून सुद्धा एवढं अनित्य दुःख अनात्म हे सगळं सांगितलेलं असून सुद्धा इथे जाहीरपणे जगजाहीर या देशामध्ये अशा प्रकारची भाषा केली जाते की एका दगडामध्ये प्राण उत्पन्न करणं अशी जगजाहीर भाषा केली जाते या देशामध्ये. या देशामध्ये बुद्धाने असं सांगितलंय की ते नित्य राहणार काहीच नाही. इथं कोणतीच गोष्ट इथं नित्य राहणारी नाही. आणि जाहीरपणे इथे एकीकडं या देशामध्ये जगजाहीर असं अज्ञान मांडायचं की आम्ही गोट्यामध्ये प्राण आणू शकतो, गोटा बोलू शकतो. किती मोठं अज्ञान जगापुढे. या वैज्ञानिक जगामध्ये वावरत असताना या विज्ञान युगामध्ये वावरत असताना जगजाहीर अशा प्रकारचं अज्ञान जाहीर करायचं की गोट्यामध्ये प्राण आणून गोटा पाहू शकतो, गोटा बोलू शकतो हे सांगणं किती मोठं अज्ञान आहे. अशाच प्रकारचं अज्ञान वारंवार या देशामध्ये घडलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे जगजाहीर की या देशामध्ये अशा प्रकारचं अज्ञान काही भूतकाळामध्ये घडलेलं आहे की एखाद्या व्यक्तीच्या धंडावर एखाद्या प्राण्याचं धंड राहून तो त्याचं ऑपरेशन सक्सेस होऊ शकतो. अशा प्रकारचं अज्ञान या जगामध्ये जगजाहीरपणे मांडलेलं आहे. किती मोठं अज्ञान आहे. एवढं बुद्ध सांगतात इथे सर्व काही नित्य राहणार नाही, सर्व अनित्य आहे. इथे कोणत्याच प्रकारचं नित्य राहणारी कोणतीच गोष्ट नाही. असं असून सुद्धा इथे अशा प्रकारे अविद्या पसरवली जाते. म्हणजे अविद्या पसरवणं हे अधम्माचं काम आहे. आणि अधम्म म्हणजे मनुष्यासाठी धारण करणारी ती गोष्टच नाही आहे. कोणताही अधर्म असो ते मनुष्याच्या हिताची गोष्ट नाही, मनुष्याच्या कल्याणाची गोष्ट नाही, मनुष्याच्या मंगलाची गोष्ट नाही. मनुष्याच्याच आता मी काय मनुष्य म्हणत असताना काय कोणता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र किंवा जातीचा उपयोगच करत नाही. मनुष्याच्याच हिताची गोष्ट नाही कोणताच अधर्म. आता मग तिथं जाती धर्म पंथ संप्रदायाची तर गोष्टच बाजूला राहिली. आणि म्हणून इथे हे सर्व जे काही सांगितलेलं आहे अशा प्रकारचा अधर्म आहे. भलेही आपल्याला आत्ता चांगलं वाटत असेल, मोठा गाजावाजाव करून जर एखादी खोटी गोष्ट जर सांगली जात असेल त्याचा परिणाम मात्र भविष्यामध्ये जे काही आहे असारे सारे मत्तनो सारेचा सारदर्शिनो
ते सारंगादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा सारच सारतो यत्वा असारच असारतो ते सारंगादि गच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा असं भगवान बुद्धाने धम्मपदाच्या गाथेमध्ये म्हटलेलं आहे. जोपर्यंत तुम्हाला सत्याला सत्य, जे लोक अनेक लोक असत्याला सत्य मानू लागले, काय म्हणू लागले, असंच उदाहरण पुन्हा घेऊ. गोट्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली जाते, एवढं मोठं जग जाहीर असत्य असून त्याला सत्य म्हणू लागलेत. किती मोठं अज्ञान आहे जग जाहीर, जगापुढे किती मोठं अज्ञान आहे. त्याच्यानंतर पुढं हे तसं होऊ शकत नाही असं असताना सुद्धा तसं होते म्हणणं, ते किती म्हणजे असारे सारे मृत्यूनो. जे असत्याला सत्य असं मानतात ते कधी सत्यापर्यंत पोहोचतच नाही. अरे या गोट्यामध्येच प्राणाला असंच म्हणतील ना. जे खोट्याला खरं आणि खऱ्याला खोटं म्हणतात ते कधी सत्यापर्यंत पोहोचत नाहीत. बुद्धाने स्पष्ट सांगितलेलं आहे, सारंच सारतो अथवा असारंच असारतो असारतो ते सारंग आदि गच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. बुद्ध म्हणाले, ज्याला ही सम्यक दृष्टी प्राप्त होते, सत्याला सत्य, अरे ते गोटा आहे, त्याच्यामध्ये काही करा तुम्ही, प्राण होऊ शकत नाही त्याच्यात. हे सत्य जेव्हा जाणण्याची कुवत ज्याच्यामध्ये निर्माण होईल, तो सम्यक दृष्टी धारण करून मनुष्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, मनुष्य म्हणून जीवन जगण्याचा हळूहळू प्रयत्न करतो. अन्यथा असं कुणी काही सांगितलं आणि त्याचं ऐकून जर जीवन जगू लागलो तर त्याला माणसासारखं हे जीवन मिळून सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. अशा प्रकारे अंधश्रद्धेमध्ये जीवन जर जगत असेल तर त्याचा काही उपयोग नाही. बुद्धाने जग जाहीर केलेलं आपलं आताचं काही नाही. आपण फक्त त्याचं, बुद्धांच्या शब्दाचं, हे काय बुद्ध काय म्हणले होते 2500 वर्षापूर्वी ते मांडत आहोत. जोपर्यंत मनुष्य जर एखाद्या सत्याला असत्य म्हणत असेल, असत्याला सत्य म्हणत असेल, तेवढा मोठा मनुष्याची अधोगती आहे, तेवढा मनुष्य विज्ञानाच्या कोसो दूर आहे, तेवढा मनुष्य इथून मनुष्य म्हणून जीवन एक अतिशय भयानक कोणत्या प्रकारचं सत्व म्हणून जीवन जगत आहे पृथ्वीतलावर काही सांगता येत नाही, कारण त्याला सत्यच जाणता येत नाही. आणि म्हणून ही बुद्धांच्या धम्मामध्ये ही शिकवणूक देणारी ही धम्मपरिषदांचं आयोजन आहे. गेल्या अनेक वर्षापासून इथे पूज्य कालकथित पूज्य वदंत उपाली थेरो यांच्या जे काही जवळपास 20व्या स्मृतिदिनापासून आधी स्मृतिदिन चालू केले होते. पूज्य वदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर सातत्याने त्यांचा स्मृतिदिवस चालू करत होते, परंतु 20व्या स्मृतिदिनापासून धम्म परिषदेचं आयोजन केलं जाहीरपणे, जग जाहीर. कालकथित पूज्य वदंत उपाली थेरो यांचा स्मृतिदिन एवढाच काय तर जगामध्ये प्रसिद्ध जगामध्ये झाला पाहिजे. आमच्या गुरुच्या प्रतीची असणारी कृतज्ञता जग जाहीर कशा प्रकारे मांडता येईल तर आमचे गुरुवर्य पूज्य वदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांनी हे सर्व सुंदररित्या त्यांच्या भाषणामध्ये कालच्या, त्यांच्या प्रवचनामध्ये कालच्या, त्यांच्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी जाहीर केलं. त्यांचं कितीही मोठं स्मारक जर बनवलं असतं तर एक ना एक दिवस तेही स्मारक, कारण काही जरी बनवलं तर नष्ट होणारच आहे. आपण धम्मानुपस्सी विहरती जो म्हणायलो, इथे काही स्थिर काळपर्यंत राहणार नाही, कोणतीच वस्तू राहणार नाही, कोणीच राहणार नाही, हे सगळं एक दिवस नष्ट होणार आहे. परंतु त्यांचा हा वारसा, लोकांना ज्ञान देण्याचा जो वारसा आहे, लोकांना सुंदररित्या धम्माकडे आकर्षित करण्याचा जो वारसा आहे, याच्यामधून अनेक लोक शीलवान, गुणवान, ज्ञानी, विद्वान झाले तर त्यांचा सर्व परिवार त्यांचा सुज्ञ होईल आणि नाना प्रकारच्या अंधश्रद्धा टाळून सुंदररित्या सम्यक दृष्टीयुक्त जीवन जगतील. सत्याला सत्य, असत्याला असत्य म्हणून जीवन जगतील. एवढं जरी कळालं या धम्म परिषदेमधून तरी खूप मोठं, फार मोठं कार्य आहे. एक स्मारक नाही, अशी लाखो स्मारक बनवण्याच्या एवढं मोठं काम आहे. आणि म्हणून आपल्याला हे जे की बंतीजीने जे उपाली बंती यांच्या स्मरणार्थ चालवलेली धम्मपरिषद अतिशय सुंदररित्या कृतज्ञता व्यक्त करण्याचं दुसरं कोणतंही योग्य, मला वाटते दुसरा कोणताही विषय योग्य नाही. बंतीजीनं अतिशय योग्य विषय निवडून हे सुंदररित्या या ठिकाणी धम्मपरिषदेचं कार्य चालू आहे. मी सांगत होतो की अंतिम धम्मानुपस्सी विहरती, शेवटी सर्व काही असो हे सर्व उत्पन्न होणं आणि नष्ट होणं याच्याकडे आपली सगळ्यांची ओढ असली पाहिजे. आणि म्हणून जे जे आहे उत्पन्न असलेलं ते नष्ट होण्याच्या अगोदर
हे मग शरीर असो, धन असो, पैसा असो, डोळे असो, बऱ्याचशा जणाला नष्ट झाल्याच्या नंतर, नष्ट मार्गावर झाल्याच्या नंतर लय सुस्ते चांगलं करायचं. बऱ्याचशा जणाला, बरेचसे जण म्हणतात बाबा आता लय झालं, लय प्रचार केला, असं झालं तसं झालं, सगळं गेल्याच्या नंतर भंतेची वावडते कुणाकुणाला. 70 वर्षे 80 वर्षे झाल्याच्या नंतर काय उपयोग आहे. त्याच्यानंतर कधी कधी कोणाला वाटते बाबा आता हे पाव ते पाव. जेव्हा तरुण असतात, चालता येते, डोळे असतात, तेव्हा जात नाहीत पाहायला, तेव्हा इकडंच गुंतून पैसा मिळवणं, काय काय करणं, हे भांडणं ते भांडणं. डोळे असतात ना, डोळे बंद होऊ लागले, दूरचं दिसत नाही, तेव्हा म्हणतात बाप्पा तिकडं जावं का की पाहायला आणि इकडं जावं की पाहायला. पाये चलू देत नाही, तेव्हा हे सगळं आठवते. म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे की जेव्हा ज्या वेळेला तिथेच जे आहे तशा प्रकारचं पाहायला शिका. पण त्याच्यामध्ये शिकवण दिलेलं आहे, धम्मे धम्मानुपसी विहरते आतापि संपजानो सतीमा. सर्वच काही अनित्य आहे, इथे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हा स्वभाव आहे या संपूर्ण ब्रह्मांडाचा. आपला, तुमचा, आमचा, आपल्या आधीचे, आपल्या नंतरचे, आत्ताचे, सर्वांचाच एकच स्वभाव आहे. आणि तो स्वभाव म्हणजे उत्पन्न होणं, नष्ट होणं, ते समजून घेणं. आणि ते समजण्यासाठी मात्र केवळ आणि केवळ विपसना करावं लागेल. आणि विपसना त्याच्यामध्ये अनुभूतीनं जाणावं लागेल की माझ्या शरीरावर ही संवेदना उत्पन्न झाली, ती संवेदना इतकी वेळ होती, ती नष्ट झाली, ती सुखद होती का दुःखद होती का असुखम होती का अदुःख होती. कोणत्याही प्रकारची संवेदना असो, त्याच्या प्रती कोणत्याच प्रकारचा राग, द्वेष, लोभ, ईर्ष्या, अहंकार, मीपणा किंवा कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया न करता त्याला केवळ आणि केवळ जाणणे, एवढं जर आपल्याला करता येऊ लागलं तर आपण खऱ्या अर्थाने बुद्धांचा अनुयायी बनण्याच्या मार्गावर आहोत. बुद्धांचे अनुयायी जर आपण अशा प्रकारे बनवू लागलो तर आपल्याला भारत बौद्धमय करणं म्हणजेच बुद्धांचे अनुयायी बनवणं, बुद्धांचे भक्त नाही. बुद्धांचे भक्त जर बनले तर मग भक्त केवळ तितक्यापुरतंच म्हणून करतील. आणि म्हणून आपल्याला दीर्घकाळपर्यंत सुंदररित्या चिरं तिठ्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा. लोकांपर्यंत लोकांचं कल्याण होण्यासाठी, लोकांचं मंगल होण्यासाठी दीर्घकाळपर्यंत हा धम्म टिकावा जर ज्यांना वाटत असेल तेच उपासक अशा प्रकारच्या सत्कार्याला भरभरून दान देत असतात. कधी कोणीही म्हणत नाहीत किंवा अशा प्रकारच्या धम्मपरिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भिक्खूंना बोलावून त्यांचं प्रवचन ऐकवण्याचं महान काम होते. आम्ही तिथं दान देत नाही, कोणाच्या चित्तामध्ये येत नाही. कारण ज्यांना वाटते, काय म्हणाल, चिरं तिठ्ठन्तु सद्धम्मो, चिर कालपर्यंत हा तथागतांचा सद्धम्म टिकला पाहिजे असं ज्यांना वाटते ते माणसं दान देतात. मग ते दान हे धम्मपरिषद करण्यासाठी वस्तूचा असो की मग ते दान धम्मपरिषदेमध्ये आलेल्या भिक्खू संघाचा असो की मग असे भिक्खू दिसण्यासाठी आपल्या मुलींचा असो, ते दान ज्यांना वाटते त्यांना ऐकायला बरं वाटलं, 1 दिवस 2 दिवस चला माय खूप छान, हे बनतेचे आले ते बनतेचे आले आणि उठून गेले. आणि दानाच्या बाबतीमध्ये पुन्हा काहीच नाही. मुलगा दान द्यायचं तर करतील, हे बनते, हे सांगत राहतील, जात राहतील. अबा तुम्हाला वाटते ना हे बुद्धांचा धम्म चिर कालपर्यंत टिकला पाहिजे, लोकांचं कल्याण झालं पाहिजे, मग तुमच्या मनामध्ये हा संकल्प उत्पन्न झाला पाहिजे की मीही आमचा एखादा मुलगा मुलगी संघाला दान देऊन अशा प्रकारचा संघ पूर्णपणे वाढला पाहिजे आणि लोकांचं कल्याण झालं पाहिजे. लोकांमध्ये अशा प्रकारचं धम्मपरिषदा घेऊन बुद्धांचा श्रेष्ठ धम्म त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण मुलं मुली भिक्खू संघाकडं दान द्या. कोणाला आर्थिक दान देता येत असेल ते दान द्या. कुणाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दान देत राहणे आणि दान देत राहण्याचा स्वभाव जर झाला तर तिथून हळूहळू चिकट स्वभाव, जो फार कंजूस स्वभाव आहे, तो स्वभाव, लोभाचा स्वभाव आहे, तो स्वभाव कमी होत राहील. आणि तो लोभाचा स्वभाव जर कमी झाला तरच पुढे आपल्याला हे या मार्गाने चालता येईल. पुन्हा प्रत्येक अवयवाचं, वस्तूचं, पैशाचं, कशाचंही दान देता पुन्हा सुंदररित्या सगळ्याच पारमिता पूर्ण करता हे मनुष्य जीवन सुंदर बनवता येईल. म्हणून मी हे म्हणजे 4 पसना जे आहेत त्या अतिशय संक्षिप्तमध्ये सांगितल्या आणि अजून भंतीजी बोलणार आहेत म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. आपण थोडक्यामध्ये या 4 जे
विपස්සना, बुद्धाने सांगितले स्मृती प्रस्थान म्हणजे जिथे जिथे स्थिर आपलं चित्त 4 ठिकाणावर ठेवायचं आहे. म्हणजे कायेच्या प्रती, कायेवर होणाऱ्या वेदनाच्या प्रती, वेदनाला जाणून चित्तामध्ये उत्पन्न होणारे वेगवेगळे चैतसिकाच्या प्रती आणि धम्माच्या प्रती आपण पुन्हा एकदा सजग राहाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून माझं छोटंसं प्रवचन या ठिकाणी थांबवतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.